मित्रहो, आज आपण डॉक्टर आंबेडकरांची राजकीय भूमिका हा डॉक्टर भास्कर लक्ष्मण भोळे यांचा वैचारिक पाठ पाहणार आहोत. भास्कर लक्ष्मण भोळे हे महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत म्हणून ओळखले जातात. डॉक्टर भोळे यांनी राजकारण, समाजकारण, साहित्य इत्यादी विषयांवरील आपले विपुल लेखन त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे. दुसरे स्वातंत्र्य डॉक्टर आंबेडकरांचा वैचारिक वारसा, महात्मा ज्योतिराव फुले वारसा आणि वसा, शिक्षण आणि संस्कृती, साहित्य प्रत्यय, कटाक्ष, साहित्य अवकाश, आगरकरांचे धर्मचिंतन, समाज विमर्श इत्यादी महत्त्वाची पुस्तके त्यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण, विठ्ठलरामजी शिंदे यांच्यावरही प्रकाश टाकणारी पुस्तके लिहिलेली आहेत. याशिवाय त्यांनी भाषांतरित व संपादित केलेले अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. अशा या विचारवंताच्या लेखणीतून साकारलेला हा डॉक्टर आंबेडकरांची राजकीय भूमिका हा पाठ आज आपण पाहणार आहोत. डॉक्टर भाल भोळे यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकेद्वारे देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला आहे. डॉक्टर आंबेडकरांची राजकीय भूमिका हा पाठ त्यांच्या दलित चळवळीचा या पुस्तकातून घेतलेला आहे. यात त्यांनी समकालीन संदर्भात डॉक्टर आंबेडकरांच्या राजकीय भूमिकेची मीमांसा केलेली आहे. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राजकारणातील एक क्रियाशील विचारवंत होते. क्रियाशील तत्ववेत्ते होते. क्रियाशील असे समीक्षक होते. अनेक अंगांनी त्यांनी आपली भूमिका पार पाडल्याचे दिसते. जगामध्ये मार्क्स असा म्हणतो की जगाचा इतिहास जर पाहिला तर तो सगळा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. सगळ्या जगामध्ये वर्गसंघर्ष आहे. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतामध्ये वर्गसंघर्ष हा आहे हे अर्धसत्य जाणवलं, पूर्ण सत्य नव्हे. पूर्ण सत्य याच काय आहे तर भारतामध्ये जातीव्यवस्था आहे, वर्णव्यवस्था आहे. जगामध्ये अशा पद्धतीची व्यवस्था नाही आहे. आणि म्हणून मार्क्सचा हा जो वर्गसंघर्षाचा इतिहास आहे तो कुठेतरी अर्धा आहे, अर्धसत्य त्यामध्ये सांगितलेले आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटतं की या देशातील लोकांना जर आपल्याला सरंजामशाहीच्या जोखडातून बाहेर काढायचं असेल, भांडवलदारी अर्थव्यवस्थेशी या लोकांना जर संघर्ष करावयाला लावायचा असेल तर त्यांना पहिल्यांदा जातीच्या आणि वर्णव्यवस्थेच्या जोखडातून बाहेर काढलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुख्य रोग
अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाला त्याला या सगळ्या जातीव्यवस्थेच्या जोखडातून बाहेर काढून त्याचं आर्थिक सामर्थ्य कसं वाढवल्या जाईल यासाठी ते विचार करतात. त्यांनी जीवनभर यासाठी संघर्ष केला. काही ठिकाणी तडजोडही केली. मात्र देशाचं अहित होऊ नये याची त्यांनी पूर्ण काळजी घेतली आणि म्हणून त्यांनी जीवन कार्यामध्ये भारताचा सर्वांगीण जर विकास व्हायचा असेल तर भारतामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची प्रस्थापना झाली पाहिजे. लोकांच्या मनातील जो काही जातीवाद आहे, जी काही वर्णव्यवस्थावादी त्याची मानसिकता आहे, ती मानसिकता बदलवून त्याच्या ठिकाणी प्रत्येक माणसाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती स्वातंत्र्याची असली पाहिजे, ती समतेची असली पाहिजे, ती बंधुतेची असली पाहिजे, ती न्यायाची असली पाहिजे. आणि ही दृष्टी वाढवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्याला स्वातंत्र्य हवं त्याचप्रमाणे इतरांना देखील स्वातंत्र्य हवं आहे. आणि म्हणून आपल्याला जसं स्वातंत्र्यासाठी लढावं लागतं तसं इतरही लढतात आणि म्हणून त्यांना आपण स्वातंत्र्य दिलं पाहिजे अशी प्रत्येक माणसाची भूमिका असली पाहिजे. आपल्याला देखील जर बंधुतेने कोणी वागवलं नाही तर आपण एक प्रकारचे मानसिक रोगी होतो. जर आपल्याला कोणी बंधुतेने वागवलं नाही तर आपण ज्याप्रमाणे मानसिक रोगी होतो त्याप्रमाणे इतरही माणसांना जर कोणी बंधुतेने वागवलं नाही तर तेही मानसिक रोगी होऊ शकतात. आणि म्हणून प्रत्येकाला बंधुतेने आपण वागवलं पाहिजे अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका राहिलेली आहे. समता ही भावना, ही फिलॉसॉफी आपल्याला जन्मजातच प्राप्त होते. मात्र आपण जसजसे मोठे होतो तसतसे आपल्यात विषमता वाढायला लागते आणि ही विषमता सर्वार्थाने देशाला घातक असते. आणि म्हणून सगळ्या लोकांना समतेत कसं ठेवता येईल हा विचार त्यांनी भारतीय राज्यघटना लिहिताना प्रामुख्याने केलेला आहे. जोपर्यंत जगामध्ये समता येत नाही तोपर्यंत जगातले युद्ध संपणार नाहीत. आणि म्हणून जगातले युद्ध जर संपवायचे असतील तर सगळ्यांनी एकमेकाशी समतेनं वागावं. समतेनं वागावं याचा अर्थच असा की मला ज्या गोष्टींची गरज आहे त्याच गोष्टींची इतरांना देखील गरज आहे. आणि म्हणून त्या गोष्टी त्याला प्राप्त कशा होतील, त्याला प्राप्त करण्यासाठी माझं सहकार्य कसं मला देता येईल हा विचार आपण केला पाहिजे. तरच या देशामध्ये समता येईल. जगामध्ये जसे सज्जन लोक आहेत तसे दुर्जन लोक आहेत. दुर्जन लोकांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे, योग्य ते परिवर्तन त्याच्यामध्ये झालं पाहिजे. म्हणून न्याय व्यवस्थावर आमचा पूर्ण विश्वास असला पाहिजे आणि न्याय देण्याची भूमिका, ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय देण्याची भूमिका या देशातील प्रत्येक माणसाची असली पाहिजे. अशी एक फिलॉसॉफी त्यांनी घटनेच्या माध्यमातून आम्हाला दिली. मात्र काय झालं आहे, अशी दृष्टी जरी दिली असली तरी त्याची अंमलबजावणी मात्र स्वातंत्र्यानंतर ज्या पद्धतीनं करायला पाहिजे होती, ज्या तत्परतेनं ती करायला पाहिजे होती ती झाली नाही. आणि म्हणून आज अनेक प्रश्न आपल्या देशामध्ये निर्माण झालेले आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर
दलित जनतेची किंवा अस्पृश्य मानलेल्या जनतेची दिशाभूल करण्यात आलेली आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. डॉक्टर आंबेडकर हे मार्क्सवादी होते की मार्क्स विरोधी होते, असा प्रश्न उपस्थित केला जातो. ते संसदीय राजकारणाचे समर्थक होते की क्रांतिकारक उदारमतवादी होते की समाजवादी होते? त्यांना फक्त सामाजिक सांस्कृतिक परिवर्तन हवे होते की आर्थिक राजकीय या सगळ्या सकृतदर्शनी आंबेडकरी विचारातील अंतर्विरोध सूचित करणाऱ्या प्रश्नांचा निचरा त्यांच्या भूमिका समजल्यास सहज करता येतो. काहींनी आंबेडकरांना हिंदुत्व समर्थक, मुस्लिम विरोधी, केवळ निवडणुकांचे संसदीय राजकारण करणारे, संघर्ष विन्मुख, मार्क्स विरोधी किंवा गांधी विरोधी अशा ठोकळेबाज चौकटीत बसून दलित जनतेची दिशाभूल करण्यात आलेली आहे. त्यांनी आंबेडकरांची भूमिका त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांची भूमिका स्पष्टपणे लक्षात आली पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका काय होती? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती की आय एम फर्स्ट इंडियन, आय एम मिडल इंडियन, आय एम लास्ट इंडियन. मी पहिलाही भारतीय आहे, मध्यही भारतीय आहे आणि शेवटीही भारतीय आहे. मला कुठल्याही जाती धर्मात अडकवू नका, हा डॉक्टर बाबासाहेबांचा आग्रह राहिलेला आहे. कारण त्यांना त्यांचं प्रेम हे केवळ भारतातील लोकांवरच नव्हतं, तर सगळ्या विश्वातील लोकांवर त्यांचं प्रेम होतं. आणि त्यामुळेच आज विश्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार केला जातो. त्याचं कारणच असं आहे की ते फार करुणावंत होते, फार त्याला काय म्हणता येईल, दुःखाचा निरोध करणारे ते मार्गदर्शक होते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे ती योग्य पद्धतीनं पुढे गेली नाही. आणि म्हणून एक जी काही राजकीय भूमिका त्यांची जी स्पष्ट व्हायला पाहिजे ती झाली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धर्मसुधारकाची भूमिका घेऊन वावरताना आपल्याला कुठं दिसत नाही. फुल्यांपासून त्यांना प्रेरणा घेतली. गोपाळबाबा वलनकर, शिवराम जानबा कांबळे, किसन फागोजी बनसोडे, कालीचरण नंदा गवळी, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती सयाजीराव शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे, तसेच आगरकरांपासून माट्यापर्यंतचे सुधारक यांच्या कार्यालाच आंबेडकर पुढे चालवत आहे असे त्यांच्या चळवळीच्या प्रारंभिक पावलावरून वाटत असले तरी त्यांच्यातील सामर्थ्य केवळ वरकरणी होते. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही सुधारणावाद होता, जो काही सुधारणेचा विचार होता, तो व्यापक होता. आणि म्हणून जे काही तत्कालीन समाजसुधारक होता त्या अंगानं ते विचार करतात आणि समाजाला नवी दिशा देण्यासाठी नवे विचार देखील ते मांडतात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशामध्ये अस्पृश्याच्या मनामध्ये आत्मसन्मान निर्माण करायचा होता. का की अस्पृश्य समाजाला अत्यंत हीन दर्जाची वागणूक या देशामध्ये दिल्या जात होती आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झालेला होता. अस्पृश्य माणसाला मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. अस्पृश्य माणसांना पिण्याचं पाणी पिऊ दिल्या जात नव्हतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे प्रश्न मानवनिर्मित आहेत
ते आपण सोडवले पाहिजे, त्यासाठी ते संघर्ष करतात. तो मग काळाराम मंदिराचा संघर्ष असो किंवा महाडच्या चौदार तळ्याचा संघर्ष असो किंवा मनुस्मृती जाळून टाकण्याचा त्यांचा कृती कार्यक्रम असो, यातून त्यांना हाच संदेश द्यायचा होता की अस्पृश्य देखील हे माणसं आहेत. मात्र इथल्या धर्मशास्त्रांनी त्यांच्यावर निर्बंध लादून त्यांच्यातलं एक प्रकारचं माणूसपणच हिरावून घेतलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिरावून घेतलेल्या माणसाला माणूसपण द्यायचं होतं. त्यासाठीच त्यांनी त्यांची राजकीय भूमिका घेतली होती. ते क्रांतिकारक संदेश देतात. कोणता क्रांतिकारक संदेश देतात? की तुमच्यातला स्वाभिमान, तुमच्यातला आत्मसन्मान, तुमच्यातली अस्मिता तुम्ही जपली पाहिजे. पोटासाठी वतनाची लाचारी पत्करण्यापेक्षा बाजारात आपले कष्ट विका, अशा प्रकारचा क्रांतिकारी संदेश त्या पूर्वश्रमीच्या अस्पृश्यांना ते देतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकारण केवळ हक्क मिळवून देण्यासाठी ते करताना आपल्याला दिसतात. त्यांचा मूळ पिंड हा विचारवंताचा होता, तत्ववेत्त्याचा होता. मात्र जेव्हा ते या देशातील एकूण परिस्थिती पाहतात, तेव्हाच असं त्यांच्या लक्षात येते की जो काही इथला शेतकरी आहे, पूर्वाश्रमीचा अस्पृश्य आहे, त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आणि म्हणून यांना या परिस्थितीतून जर त्यांना बाहेर काढायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असा आग्रह होता, 340व्या कलमानुसार, 341व्या कलमानुसार, 342व्या कलमानुसार, की इथला जो काही ओबीसी समाज आहे, इथला जो काही एससी समाज आहे, इथला जो काही आदिवासी समाज आहे, त्या समाजाला आरक्षण देऊन तो जो काही दबलेल्या अवस्थेत आहे त्याला असं वर काढून सगळ्यांच्या बरोबरीनं आणल्या जावं, म्हणून त्यांनी आरक्षण दिलं. आणि त्या आरक्षणाच्या बळावर आज अनेक विद्यार्थी, अनेक माणसे यामुळे नोकरीवर लागलेत आणि आपलं राहणीमान, आपलं जीवनमान ते उंचावू शकले. म्हणूनच त्यांनी या लोकांचं जीवनमान उंचावल्या जावं, यासाठीच त्यांनी त्यांची राजकीय भूमिका घेतल्याचं आपल्याला दिसते. त्यासाठी त्यांनी व्यापक राजकारण केलं, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की जर समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल, या देशातील प्रत्येक माणसाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल, तर आपण राजकारण केल्याशिवाय तरणोपाय नाही, ही त्यांची शेवटची भूमिका राहिली असं आपल्याला म्हणता येईल. कारण मागून काही मिळत नाही, लढूनच मिळवावे लागते. आणि त्यासाठी राजकारण करणे हे त्यांना गरजेचे वाटलं. त्यांना त्यांच्याशी स्पष्ट जाणीव होती की राजकारण करताना संसदबाह्य संघर्षाचे पर्व मात्र सुरूच राहिले पाहिजे, असं यावरती भर देत होते. प्रबोधन प्रक्रियेतून नवी विज्ञाननिष्ठ दृष्टी आणि विवेकनिष्ठ मानवतावादी मूल्ये समाजात रुजवल्या गेली पाहिजेत. डॉक्टर आंबेडकरांच्या संसदीय राजकारणाचाच एक हा अविभाज्य घटक राहिलेला आहे. समाजात आर्थिक व जातीय विषमता टिकून आहे तोपर्यंत लोकशाही उभीच राहू शकत नाही, अशी त्यांची स्पष्ट जाणीव होती आणि ती खरीही होती. म्हणून ते स्वतंत्र मतदारसंघ आणि संयुक्त मतदारसंघाची संकल्पना मांडतात. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीच्या बळावर
लोकांना पटवून देत होते. परंतु इथल्या माणसाचा जो मेंदू आहे तो मेंदू रोगी असल्यामुळे बरेचदा लोक विरोध करत होते. चांगल्या गोष्टीला विरोध करणं हे अत्यंत वाईट असते, परंतु ज्यांचा दृष्टिकोनच वाईट आहे ते चांगल्या गोष्टीला विरोध करतातच. आणि म्हणून असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात झाले. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुणे करार 1932 साली पुणे करारावर त्यांना सही करावी लागली. जर ती सही केली नसती तर आज अस्पृश्य समाज आहे त्या स्थितीपेक्षा खूप बाहेर निघून गेलेला असता. परंतु लोकांच्या म्हाडपणामुळे किंवा गांधीजींच्या आग्रहामुळे त्यांना सही करावी लागली. त्यामुळे अस्पृश्य समाजाचंच नाही तर देशाचं वाटोळं झालं, हे आज आपण पाहतो आहे. खरी परिस्थिती काय आहे तर खरी परिस्थिती ही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्मितीचे शिल्पकार आहेत. संविधान त्यांनीच लिहिलेलं आहे. त्यांना मनाविरुद्ध संविधानात काही गोष्टी टाकाव्या लागल्या इच्छा नसूनही, ही गोष्टी तेवढी खरी आहे. आणि म्हणून संविधान लिहिताना जर संविधान लिहिणाऱ्या माणसाला आपल्या मनासारखं संविधान लिहिता आलं नाही तर त्याचा परिणाम देशातील लोकांवर होतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही गोष्टीमध्ये त्यांच्या मनासारखं वागता आलं नाही, लिहिता आलं नाही. त्याच्यामुळे त्याचा दुष्परिणाम आपल्याला आज पाहायला मिळतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मार्क्सवाद विरोधी ठरवणे हे चूक ठरेल. कारण केवळ भारतामध्येच वर्णव्यवस्था आहे, जातीव्यवस्था आहे, पण जगामध्ये मात्र गरीब आणि श्रीमंत हाच एक संघर्ष राहिलेला आहे. गोरा आणि काळा हाच संघर्ष राहिलेला आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो मार्क्सचा कामगारांच्या बाजूनं असलेला, मजुरांच्या बाजूनं असलेला जो विचार होता तो विचार व्यवहार्य वाटतो. मात्र त्यासाठी त्यांना मार्क्सने जे सांगितलं की पर्यायी जर भांडवलदार ऐकत नसेल तर तुम्ही रक्तरंजित क्रांती केली पाहिजे. यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मार्क्स हा माणसाविरोधी वाटतो आणि म्हणून हिंसेचं समर्थन करणारा तो वाटतो. त्यामुळेच मार्क्स हा अपुरा आहे, मार्क्सवाद हा अपुरा आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि बुद्धाचा आणि मार्क्सचा अर्थार्थी संबंधही जोडणे चुकीचे आहे. कारण बुद्धाचे तत्त्वज्ञान हे जग बदलविण्याचे, दृष्टी बदलविण्याचे तत्त्वज्ञान आहे, मन चित्त बदलविण्याचे तत्त्वज्ञान आहे. तर मार्क्सचे तत्त्वज्ञान हे केवळ भांडवलदार आणि कामगार यांच्या भोवतीच फिरताना आपल्याला दिसते. थोडक्यात काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही राजकीय भूमिका घेतली ती केवळ समाजाला जे काही भेडसावणारे प्रश्न आहेत ते मग अस्पृश्यता असेल, जातीयता असेल, धर्मांधता असेल, व्यसनाधीनता असेल, आर्थिक विषमता असेल, हे जर संपवायचं असेल तर ह्या सगळ्या समस्या संपवण्यासाठी राजकारणाचा आधार घ्यावा लागतो. कारण राजकारणच हे सगळ्या समस्याची गुरुकिल्ली असते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चांगलं पटलं होतं. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकारणाकडे केवळ प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं पाहतात. त्यांचं खरा पिंड हा समाजकारणी होता, समाजकारणाचा होता, धर्मकारणाचा होता. म्हणूनच त्यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा श्रेष्ठ धम्म इथल्या भारतीय माणसाला देऊन एक प्रकारचे
महान असे उपकारच त्यांनी या देशातील लोकांवर केले, असंच आपल्याला म्हणावं लागेल. धन्यवाद.